श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 15 जानेवारी, वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत किंक्रांत, ज्याला कर असे देखील म्हटले जाते. मकर संक्रांत हा एकूण 3 दिवसांचा सण असतो. पहिल्या दिवशी भोगी साजरी केली जाते, यानंतरनं दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत आणि या मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत हा सण साजरा केला जातो. या किंक्रांतीला करी दिन म्हणून सुद्धा ओळखले जाते. शास्त्रानुसार या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यास वर्ज्य मानलं जातं. या दिवशी संक्रांती देवीने किंकर नावाच्या राक्षसाचा वध केला होता, म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून आपण साजरा करत असतो. किंक्रांत हा दिवस अशुभ मानला जातो. या दिवशी जर आपण काही वाईट गोष्टी आपल्या घरामध्ये केल्या तर त्याचे वाईट परिणाम हे आपल्याला वर्षभर भोगावे लागत असतात आणि म्हणून या किंक्रांतीच्या दिवशी म्हणजेच करीच्या दिवशी घरामध्ये वाद विवाद क्लेश भांडणे हे केले जात नाही. असं म्हणतात की या दिवशी जर घरामध्ये वाद केले तर वर्षभर घरामध्ये कटकटी होत असतात, त्यामुळे घरामध्ये चुकूनही वाद घालू नका. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. उद्या किंक्रांतीच्या दिवशी तुम्ही एक वेळ उपाशी राहिलेत तरीही चालेल, पण प्रत्येक आईने मुलांवरून उतरून टाका ही एक वस्तू. मुलांचे सर्व दोष, संकट, विघ्न, अडचणी नष्ट होऊन अभ्यासात, नोकरीत, व्यवसायात मुलांना यश मिळेल. मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू आपल्याला उतरून टाकायच्या आहेत, कोणत्या वेळेत टाकायच्या आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तर पहा, किंक्रांत हा असा दिवस आहे, या दिवशी जर आपण काही नकारात्मकता, वाईट शक्ती, नजरदोष दूर करण्यासाठी उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. या दिवशी खास करून मुलांसाठी उपाय केले जातात. तर पहा, संक्रांतीला आपण 5 वर्षापर्यंतच्या मुलांचं बोर्नन करत असतो. हे बोर्नन मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत केलं जातं. जर तुमच्या घरामध्ये 5 वर्षापर्यंतची लहान मुलं किंवा मुली असेल तर त्यांचं बोर्नन जे आहे तर ते तुम्हाला उद्या या किंक्रांतीच्या दिवशीच करायचं आहे. तुम्ही अगदी 99% प्रयत्न या दिवशीच करण्याचा करा, कारण असं म्हणतात की या दिवशी जर लहान मुलांचं बोर्नन घातलं तर वर्षभर मुलं किरकिर करत नाही आणि म्हणून तुमच्या घरात लहान मुलं असेल तर त्यांचं बोर्नन हे तुम्हाला उद्याच घालण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे. अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातले मोठ्या मुलांपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहेत ना, हा खूप प्रभावी उपाय आहेत. आपल्या घरामध्ये जी लहान मुलं असतात, सतत किरकिर करतात, चिडचिड करतात किंवा एखाद्या गोष्टीवरून सतत हट्टीपणा करतात, सतत आजारी पडत असतात, सांगितलेलं ऐकत नाही, तर अशा लहान मुलांना नजरदोष जी आहे तर ती खूप पटकन लागत असते आणि ही नजरदोष दूर करण्यासाठी आपण काही छोटे मोठे उपायसुद्धा करत असतो. पण किंक्रांतीला जर आपण काही उपाय जर केले तर ती नजरदोष, ती नजरबाधा जी आहेत ना, ती 100% दूर होते. तसेच घरामध्ये मोठी मुलं असेल, अभ्यास करत नसेल, मुलांचा अभ्यासामध्ये मन लागत नसेल किंवा मोठी मुलंसुद्धा सतत आजारी पडत असेल, वाईट व्यसनी लागलेली असेल किंवा लग्नाच्या वयाच्या मुलं-मुली आहेत परंतु त्यांचा विवाहयोग हा जुळून येत नसेल किंवा शिकलेली मुलं-मुली आहेत परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल, तर हा उपाय तुम्ही मुलांसाठी उद्याच्या दिवशी अवश्य करा. प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते. मुलांनी खूप शिकावं, मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी यासाठी आईवडील देखील प्रयत्न करत असतात आणि मुलं देखील प्रयत्न करत असतात. परंतु जर मुलांना नजरदोष लागली तर मुलांची प्रगती ही खुंटत चालते. मुलं जास्त हट्टी होतात आणि म्हणूनच उद्या आपल्याला किंक्रांतीला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे.
आता तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर हा उपाय कसा करायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर उपाय तुम्हाला सायंकाळी करायचा आहे। आपण हा एक उतारा करणार आहोत आणि उतारे हे नेहमी सायंकाळी केले जातात, कारण सकाळी दिवस हा चढत असतो आणि सायंकाळी दिवस हा उतरत चालत असतो, म्हणून उतारे सुद्धा हे सायंकाळी करायचे असतात। सायंकाळी तुम्ही 5 वाजल्यानंतरनं रात्री 12 वाजेपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्या वेळेमध्ये तुम्हाला मुलांसाठी हा उतारा करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 7 लाल मिरच्या घ्यायच्या आहेत, एक प्लेट घ्यायची आहे। त्या प्लेटमध्ये तुम्हाला 7 वाळलेल्या देठाच्या लाल मिरच्या ज्या असतात तर त्या घ्यायच्या आहेत। त्यासोबतच तुम्हाला थोडंसं खडे मीठ जे असतं तर ते घ्यायचं आहे। खडे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ घेतलं तरीसुद्धा चालेल। यानंतरनं तुम्हाला चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहेत। पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता। यानंतरनं बघा, आपल्या घरामध्ये जो कांदा आणि लसूण असतो त्याची जी साल असते तर थोडी कांद्याची साल आणि थोडी लसणाची साल जी असते वरून वाळलेली तर ती तुम्हाला घ्यायची आहेत। यानंतर तुम्हाला 2 अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत। या सगळ्या वस्तू तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत। यानंतरनं तुम्हाला उपाय करण्यापूर्वी देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा, धूपदीप अगरबत्ती लावायची, मुलांना एक आसन द्यायचं, आसनावरती आपल्या देवघरासमोर बसवायचं आहे आणि यानंतर तुम्हाला मुलांवरून या प्लेटमधल्या वस्तू ज्या आहेत तर त्या उतरवून घ्यायच्या आहेत। उतरवताना तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवायच्या आहेत आणि या वस्तू उतरवत असताना तुम्हाला म्हणायचं आहे, येणाऱ्या जाणाऱ्याची नजर लागली असेल तर ती निघून जाऊ दे आणि मुलांचं आयुष्य सुखी होऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आणि या वस्तू तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत। यानंतर काय करायचं, एक भांडं घ्यायचं आहे। त्या भांड्यामध्ये 4 ते 5 कापराच्या वड्या ठेवायच्या, कापूर हा प्रज्वलित करायचा आणि यानंतर त्या कापरावरून तुम्हाला या वस्तू टाकून जाळून टाकायच्या आहेत। यामुळे आपल्या मुलांना लागलेली नजर जी आहे तर ती जळून जाते, नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होते। बघा, मुलांना नजर दोष जी आहे तर ती बाहेरच्याच व्यक्तींची लागते असं नाही, तर घरातल्या व्यक्तींची सुद्धा मुलांना नजर लागत असते आणि किंक्रांतीला मुलांसाठी हा उपाय जर केला तर 100% तुमच्या मुलांच्या जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत ना त्या दूर होतील। आता घरात 2 मुलं असेल तर 2 मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत। एका मुलावरून केलेला उतारा हा दुसऱ्या मुलासाठी वापरू नका, कारण हा उतारा केलेला असतो, यामुळे दुसऱ्या मुलासाठी वापरायचा नाही। त्याचबरोबर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर काय करायचं, मुलांचा फोटो असेल ना तो फोटोवरून उतरवून घ्यायचा आहे किंवा 4 दिशेला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर 4 दिशेला तुम्हाला 7-7 वेळा उतरवून घ्यायच्या आणि यानंतर तुम्ही सांगितल्याप्रमाणे या वस्तू जाळून टाकायच्या आहेत। आता तुम्ही जर गावी राहत असेल तर गावी चूल असते तर चुलीमध्ये सुद्धा तुम्ही या वस्तू जाळू शकता। जर तुम्हाला घरामध्ये या वस्तू जाळणं शक्य नसेल, चूलही नसेल, तर तुम्ही हा उतारा केल्यानंतर या वस्तू डस्टबिनमध्ये टाकल्या तरीसुद्धा चालेल, काहीच हरकत नाही। तर असा एक छोटासा उपाय तुम्हाला उद्या मुलांसाठी अवश्य करायचा आहे। खूप प्रभावी उपाय आहे, तुम्ही नक्की करून पहा। हा उपाय केल्याने 100% तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला अनेक बदल जे आहे तर ते दिसतील। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।